मित्रांनो, समाजात गुन्हे घडत असतात आणि असे गुन्हे घडल्यानंतर त्याची दखल घेणे, पंचनामा करणे, गुन्हेगारांना अटक करणे, त्यांच्यावर विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयापुढे हजर करणे, ही सगळी कामं पोलीस यंत्रणा करत असते. पोलीस यंत्रणेला 24 तास, वर्षातले 365 दिवस जागरूक राहावं लागतं. कारण गुन्हे कधीही सांगून होत नाही, अपघात सांगून होत नाहीत, आपत्ती सांगून होत नाही. त्यामुळे दक्षता हाच एकमेव त्याच्यावर जालीम उपाय असतो. आणि पोलिसांना गुन्हेगारांना अटक करण्यासाठी खूप वाट पाहावी लागते. काही वेळेस दूर जावं लागतं. तंत्रज्ञानाचं सहाय्य घेऊन गुन्हेगार कुठं लपला आहे हे हुडकून काढावं लागतं आणि तिथून त्याला जेरबंद करून पोलीस चौकीत आणून नंतर न्यायालयापुढे हजर करावं लागतं. अशी प्रकरणं आपल्या आजूबाजूला घडत राहतात आणि अशा प्रकरणामध्ये पोलिसांनी धैर्य राखून विविध आरोपींना अटक केल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. आता आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यामध्ये एका आरोपीला कितीतरी वर्षांनी पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती, ज्याने मुंबईमध्ये बेस्टच्या बस ड्रायव्हरला मारहाणीचा प्रकार केला होता आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होता. आणि तो मुंबई सोडून, म्हणजे दहिवली हा मुंबईचा भाग आहे, तिथून तो पुण्यात येऊन इथे रिक्षा चालवत होता. अशा प्रकारचं काम पोलीस अत्यंत काटेकोरपणे निगराणी ठेवून करत असतात. अशाच 2 घटना मी तुमच्यापुढे आज मांडणार आहे. मित्रांनो, पुण्यातील हडपसर भागात 2 तरुणांमध्ये, म्हणजे मित्रांमध्ये काहीतरी वाद झाला होता आणि ह्या वादाच्या भरामध्ये एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला कालव्यामध्ये, म्हणजे कॅनॉल, पुण्यातून जो खडक मोठा उजवा कॅनल जो वाहतो त्या कॅनॉलमध्ये त्याला ढकलून दिलं होतं. आणि हा जो ढकलून देणारा माणूस आहे तो 20 महिने फरार होता. आणि ह्या माणसाने कोणाला ढकललं होतं तर त्याने 5 मे 2024 रोजी विनोद मधुकर शार्दूल, दिवा, जिल्हा ठाणे याला त्या कॅनॉलमध्ये ढकलून दिलं होतं. आणि ह्या माणसाला कॅनॉलमधून लोकांनी बाहेर काढलं तेव्हा त्यांची शुद्ध हरपली होती आणि त्याला ससून रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी तो मृत असल्याचं घोषित केलं होतं. आता जो व्यक्ती ढकलून देणारा होता त्याचं नाव आहे वैभव मनोज जाधव, वय 24. तो छत्रपती संभाजीनगरचा आहे. आणि ज्याला कॅनॉलमध्ये ढकललं त्याचं नाव आहे विनोद मधुकर शार्दूल, वय 45. आता ह्या दोघांमध्ये काही किरकोळ वाद झाला आणि त्याने ह्या विनोद मधुकर शार्दूलला पाण्यामध्ये ढकलून दिलं. आणि ह्या ढकलून देण्याच्या घटनेमध्ये ह्या 45 वर्षाच्या शार्दूल नावाच्या व्यक्तीला पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि पोलिसांनी तपास करत असताना, म्हणजे CCTV कॅमेरे, तिथून जाणं येणारे लोक यांच्याशी चर्चा करून, माहिती घेऊन बरोबर ह्या व्यक्तीला शोधून काढलं होतं की ही व्यक्ती कोण आहे, कोणी कोणाला ढकललं. आणि जेव्हा पोलिसांना ह्याचं सुगावा लागला की ही जी जाधव नावाची व्यक्ती आहे तिनेच या शार्दूल नावाच्या व्यक्तीला ढकललं, तेव्हा ही जाधव नावाची व्यक्ती पोलिसांपासून पळ काढत होती. आणि पळ काढत काढत ही व्यक्ती पुणे सोडलं, छत्रपती संभाजीनगर सोडलं, महाराष्ट्र सोडलं, मधली सगळी राज्य सोडली, म्हणजे मध्य प्रदेश असेल, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये ती व्यक्ती पसार झाली. आणि त्याचं मोबाईल ट्रेसिंगवर ठेवून हडपसर पोलिसांचं एक पथक त्याच्या सदैव मागावर होतं. आणि असा पोलिसांचा तपास 20 महिने चालू होता. आणि 20 महिन्यानंतर पोलिसांनी ह्या व्यक्तीला हरिद्वार येथे जाऊन, विचार करा, उत्तराखंड येथील हरिद्वार येथे जाऊन त्यांनी त्याला अटक केलं, त्याला पकडलं. म्हणजे कसं, तर तो ज्या लॉजमध्ये लपून राहिला होता त्या लॉजला त्यांनी वेढा घातला, सापळा रचला. त्याला कळू दिलं नाही की पोलीस त्याला पुण्याचे पकडायला आलेले आहेत. आणि त्याला हरिद्वारच्या त्या लॉजमधून ताब्यात घेतलं. 20 महिने जो व्यक्ती गुंगारा देत होता पोलिसांना
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि बेड्या ठोकल्या आणि पुण्यात घेऊन आले. त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल होता. त्याला न्यायालयापुढे हजर करून पुढील कारवाई आता पोलीस आपल्या हाती घेऊन करत आहेत. पोलिसांचं या घटनेत कौतुक करायला हवं. त्यांच्या संयमाचं, त्यांच्या तपासाचं, त्यांच्या एकाग्रतेचं कौतुक करायला हवं. आता दुसरी घटना मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आंबेगाव खुर्द तालुका राजगड येथील बाबूराव रामभाऊ मरगळे यांचा खून करण्यात आला होता. हा खून घडला 24 नोव्हेंबर 2002 आणि हा खून करणारा व्यक्ती कोण होता तर हिर्या उर्फ हिरामन शिवराम पवार, वय 43, राहणार कलकतवाडी. आता ह्या व्यक्तीने खून करून तो पसार झाला होता आणि ही व्यक्ती कुठली होती तर तालुका महाड, जिल्हा रायगड. आता ह्या व्यक्तीने काय केलं की 24/11/2022 पासून खून झाल्यानंतर ही व्यक्ती पळून गेली आणि ही व्यक्ती महाड तालुक्यातील वारंगी, निजामपूर, छत्री, वाळण आदी गावांच्या डोंगर दऱ्यांमध्ये लपून बसली होती, जंगलांमध्ये लपून बसली होती. आणि ह्या व्यक्तीला व्यवस्थित खाणं पिणं, पाण्याची बाटली, कपडा लत्ता पोहोचत होता. म्हणजे त्याच्या घरातल्या लोकांनी कदाचित त्याला तिथे संगनमताने लपून ठेवलं होतं किंवा हा जंगलात राहून स्वतःच्या पोटाची काळजी घेत व्यवस्थित लपून राहिला होता. पोलिसांपासून तो लपून राहिला होता, जंगलाचा त्याने आधार घेतला होता. परंतु पोलिसांनी त्याच्या महाडच्या घरावर पाळत ठेवली होती आणि महाडच्या घरावरूनच पोलिसांना खबर मिळाली की ह्याचा कुठेतरी धागादोरा, ह्याचा कुठेतरी सुगावा लागत आहे. आणि पोलिसांनी वेल्हा तालुका म्हणजे आत्ताचा राजगड तालुका, तेथील पोलिसांनी वेषांतर केलं. जंगलामध्ये 3 किलोमीटरची पायपीट केली आणि महाडच्या जंगलातून ह्या हिर्या उर्फ हिरामन शिवराम पवार याला ताब्यात घेतलं आणि त्याला वेल्हा पोलीस स्टेशनला आणलं. आज त्या हिरामन शिवराम पवार याचं वय 43 आहे आणि गुन्हा घडला आहे 24/11/2022. म्हणजे त्याने 20 वर्ष पोलिसांना गोंगारा दिला. 24 वर्ष तो फरार होता. म्हणजे त्याच्या 43 वयामधून जर 24 वर्ष फरारी होण्याचं वय वजा केलं तर त्याने 19व्या वर्षी खून केला होता हे सिद्ध होतं. म्हणजे 19 + 24 = 43. म्हणजे 19व्या वर्षी खून केला, 24 वर्ष फरार होता आणि 43 वर्ष वय असताना महाडच्या जंगलात लपून बसलेला असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि न्यायालयापुढे हजर केलं. अशी ही पोलिसांची अचाट, थक्क करणारी कामगिरी आहे. पोलिसांच्या ह्या कामगिरीला मी सॅल्यूट करतो आणि त्यांनी गुन्हेगारांना कुठलीही दयामाया न दाखवता गजाआड केलं. ह्याच्याबद्दल पोलीस आणि त्यांच्या सर्व टीमचे, सर्व चमूचे, यंत्रणेचे मी अभिनंदन करतो. सदरक्षणाय खलह निग्रहणाय हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. पोलिसांना मी सांगतो की तुमच्या या कर्तव्य दक्षतेचा, तुमच्या या कार्यक्षमतेचा, आरोपींना गजाआड करण्यासाठी कसून मेहनत करायचा, सुगावा लावण्याचा, त्यांचा माग शोधण्याचा हा तुम्ही जो अचाट काम करता, राज्याबाहेर जाऊन राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हरिद्वार इथे जाऊन गुन्हेगारांना पकडून आणता, महाडसारख्या जंगलातून त्यांना ताब्यात घेता, मुंबईत गुन्हा करून पुण्यात लपलेल्या आरोपींना तुम्ही शोधता, गजाआड करता, न्यायालयापुढे उभे करता आणि आपलं कर्तव्य पार पाडता. तुमच्या या कामगिरीला मी नमस्कार करतो आणि या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. माझे व्हिडिओ, माझे रील लाईक शेअर करा. माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मला फॉलो करायला विसरू नका. फॉलो बटन दाबा आणि माझ्यासोबत जोडलेले राहा. माझा अनवट वाट हा चॅनल असेच वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, रील घेऊन येत असतो. तेव्हा सदैव माझ्यासोबत जोडलेले राहा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.